पावसाळा सुरू झाला होता. आमच्या फ्लॅटवर ते बिल्डिंगचे गच्ची. घरात खूप पावसाचे पाणी आले आणि ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा दरवाजा दक्षिणेकडे होता. वास्तुशास्त्रात न बसणारा असा होता. घरात अंधार होता, कुबट वास भरलेला होता. पण आमचे आहो, त्यांच्यापुढे कोणाचेही काही चालत नाही. मी घर साफ केले, सामान लावले, देवाची पूजा केली, दिवा लावला, उदबत्ती लावली. पण घरात उदासीनता भरून राहिलेली होती. मनच रमत नव्हतं. मी विचार केला, पावसाळ्याचे 4 महिने तर काढायचे आहेत. मी शाळेत टीचर होते. सकाळी 7 ते दुपारी 12:30 मी शाळेत असायचे आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच. मुले शाळेत आणि आहो ऑफिसमध्ये असायचे. आमचे असे रुटीन होते. या घरात प्रशस्त 4 खोल्या होत्या, पण प्रकाशाचा जरा अभावच असतो. त्यामुळे कदाचित उदास वाटत असेल असे मला वाटत होते. आतली खोली जरा जास्तच काळोख आणि मला नक्की सांगता येत नाही, पण तिथे एक काळा दरवाजा होता. त्याला काळे कुलूप लावलेले होते. तिथे एक रूम होती. त्यात घरमालकांचे काही सामान होते. त्यांनी ती रूम स्वतःकडेच ठेवलेली होती. जाम गूढ, भीतीदायक असे वाटत होते तिथे. या काळ्या दरवाजामागे गूढ रहस्य दडलेले आहे. माझा धाकटा भाऊ मेडिकलला होता. तो माझ्याकडेच असायचा, पण जास्त करून हॉस्टेलवर असायचा. मला तो नेहमी काही ना काही सांगत असायचा. आज प्रॅक्टिकलला बॉडी आणली, आज चेहरा फाडला. मला इतकी भीती वाटायची की बस. तो बोलायचा, अगं भूते नसतातच, पण मी जाम घाबरत असे. अशीच एक दुपारी रात्री 12 ते 3 ही वेळच वाईट असते. मी शाळेतून आले, साडी बदलली आणि बाथरूमकडे हातपाय धुवायला जाणार तर घरात खूप कोलाहल ऐकू यायला लागला होता. खूप कावळे ओरडत आहेत, भटजी मंत्र म्हणत आहेत. नकारात्मकता वाटत होती. उदास. मी डोके गच्च दाबून धरले. समोरच तो काळा दरवाजा. हो, तिथूनच हा आवाज येत असावा. मी भारल्यासारखी झाले. इकडे तिकडे चालत राहिले. तर दरवाजातच ती बसलेली काळी साडी, चेहऱ्यावर नाक, डोळेच नाहीत, फक्त भोके, केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर भोके. मी जोरात किंचाळले. किचनमध्ये गेले. तेथील दार घट्ट बंद करून आतच बसले. बाई, अहो आल्यावर बाहेर आले. अहोंना सांगितले. त्यांनी पाहिले तर तसे काहीच नव्हते. एक तर त्यांचा विश्वास नाही आणि मी प्रूफ करू शकत नव्हते. एकदा तर रात्री भाऊ आला होता. तो टीव्ही बघत बाहेरच झोपला होता. रिमोट त्याच्या हातात असूनही टीव्ही कुणीतरी बंद करत होते. त्याने उठून पाहिले तर टीव्हीच्या वरती बटणे पण बंद होती. त्याने आम्हाला उठवले, पण मुले झोपली होती. आम्ही पण गाढ झोपलेलो होतो. घरात कोणीच नाही. मग वरची बटणे कुणी ऑफ केली. घरात काहीतरी अमानवी, अशुभ वावरत होते. माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मला काय करावे सुचत नव्हते. कधी रात्री घरातली उरलेले अन्न संपत होते. वाईट एकाच गोष्टीचे की भूते सगळ्यांना का दिसत नाहीत. मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले. दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती. म्हणतात ना, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, तसे मला सारखे भास व्हायला लागले. घरात हालचाली जाणवू लागल्या. कुणीतरी आहे याची तर खात्रीच पटायला लागली. शनिवार सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती आणि यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती. या अशा कातरवेळी खूप हुरहुर वाटते. अगदी डोळे भरून येतात. हो, कारण यावेळी निशाचरांचा वावर असतो. म्हणूनच तर देवापाशी दिवा लावतात, उदबत्ती लावतात, धूप कापूर जाळतात, शुभंकरोती म्हणतात. त्यामुळे निशाचर पळून जातात. मी पण सांजवात लावले, शुभंकरोती म्हणाले, देवाला नमस्कार केला. शनिवारी भाऊ माझ्याकडे असायचा. रात्री मुले झोपली. मी, अहो आणि भाऊ पिक्चर बघत होतो. लाईट बंद होती. मी सगळ्यांना कॉफी केली. भाऊची बडबड सुरू होती. तो खूप विनोदी आहे. तो सांगत होता, आज प्रॅक्टिकलला जाम मजा आली. एका 20-22 वर्षाच्या मुलीची डेड बॉडी आली. खूप वाईट वाटले. कुणी फसवले असेल. मुलगी सुंदर होती आणि सरांनी मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितले. मी पुढे झालो आणि अचानक आम्ही हसत होतो. गप रे तू, मी बोलले. मी हळूहळू चेहरा फाडला आणि अचानक कुणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले. तो चेहरा असा दिसत होता. मी वर पाहिले.
समोर ती उभी होती. काळी साडी, केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर नाक, डोळे, ओठ या जागी फक्त भुकेच होती. मी जोरात किंकाळी फोडली व बेशुद्ध झाले. सकाळी शुद्धीवर आले तर घरातील सामान ट्रकमध्ये भरत होते. आम्ही परत आमच्या घरी आलो. अगदी गळत होते तरी ताडपत्रे प्लॅस्टिक लावून राहिलो. आता कोणीच कुणाशीही त्याबद्दल बोलत नाही, कारण सगळ्यांनाच ती दिसली होती. विश्वास बसला होता. हो, भुते असतात. मला प्रूफ करायची गरज नव्हती. काही दिवसांनी त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या. त्यांच्याकडून समजले तर घरमालकांची मुलगी होती. नेहमी एकच काळी साडी नेसून दारात बसायची. ती वेडी होती. तिचा खून झाला. तिच्या डोळ्यात दगड घालून मारले. डोळे, नाक, तोंड ठेचले होते. ओळखता येत नव्हते. कुणी तिला फसवले, कुणी मारले, काहीच माहीत नाही. वेडी असली तरी सगळ्यांचंच इच्छा अतृप्त राहिल्याने ती भूत बनून परत आली. त्या घरात कोणीही राहत नाही हे ऐकून मी शून्य झाले. त्या काळ्या दरवाजामागचे रहस्य आज मला कळाले. तर चला परत भेटूया नवीन रहस्यकथेसोबत.